मंत्रिमंडळ बैठकीआधी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव निर्माण झालेला आहे। मुंडे कृषी मंत्री असताना 275 कोटींचा घोटाळा झाला असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा आरोप केलेला आहे। 5 कृषी साहित्य खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा दावा आणि त्या संदर्भातले पुरावे हे अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सादर केले। काहीही झालं तरी मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे असं सुद्धा अंजली दमानिया म्हणाल्यात। तर गरिबांचे पैसे खाणं हे धक्कादायक आहे अशी यावरची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे। धनंजय मुंडेंविरोधात दमानिया आणि जरांगे हे आता आक्रमक होत आहेत। जे 205 कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये, पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे। तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झाला आहे, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत। त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा आणि हा पैसा जो आहे तो खरा त्याचा विनियोग डीबीटी अंतर्गत करावा। कुठल्याही पद्धतीने मला असं माझी थेट आता मागणी आहे, काहीही झालं तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे। आता हा बॅटरी स्प्रेअर काय प्रकार आहे, तो 2 in 1 आहे। म्हणजे त्याला स्पेसिफिकेशन होते की 16 लिटर ते 20 लिटरचा मधला असला पाहिजे। नंतर त्याला दोन्ही प्रकार पाहिजे, बॅटरी ऑपरेटेड पण पाहिजे आणि हँड ऑपरेटेड पण पाहिजे। तसा हा स्प्रेअर ऑलरेडी MAIDCच्या वेबसाईटवर मिळतोय आणि तो आत्ताच्या घटकेला 2450 रुपयाला घेतला जातोय आणि MAIDCच्याच वेबसाईटवर तो आता 2946 रुपयाला विकला जातोय। आता ही त्याचा विकण्याचा रेट असताना आपले माननीय कृषी मंत्री त्याचं जे टेंडर फ्लोट करतात ते 3426 रुपयाला आत्ता विकत घेतायत। म्हणजे याला आपण भ्रष्टाचार म्हणायचं का काय म्हणायचं? हे नॅनो DAP ची बॉटल आहे, याची किंमत आहे 522 रुपये 1 लिटरची। म्हणजे एका लिटरला जर 522 असेल तर 500 मिलीलिटरला ही केवळ 269 रुपयाला पडते। म्हणजे ह्याच्यात आणि किती बॉटल घेतल्या आहेत आपल्या कृषी विभागाने? तब्बल 19,57,438 बॉटल घेतल्या। एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे 269 रुपये, पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी 590 रुपयाला त्याची खरेदी केली आहे। आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो 88 कोटीचा घोटाळा आहे। खूपच लुटणार दिसतं राव, हे लयच मोठा बीड जिल्ह्याला कलंक आहे। मात्र आज बीड जिल्ह्यातली जनता आणखी सावध होईल जनता की आपलाच माणूस आपल्याला चावून खातोय। म्हणजे याच्यात काय जातीपातीचा काही संबंध नाही, याच्यात काही ओबीसीचा संबंध नाही। पाप करायचे गोरगरीब शेतकऱ्यांचे, येणारे विमा खायचा, पुढं अनेक गोष्टी खायच्या आणि गोरगरिबाला मिळू द्यायचं नाही। परत गोरगरिबाचा कैवर हे असं बीड जिल्ह्यात येऊन दाखवायचं। मात्र बरेच जनतेचे डोळे उघडतील आणि हीच जनता एक दिवस माफ नाही करणार आता बीडची।